हम तुम्हारे साथ दोस्तों, हालिया दिनों कुर्सी उत्पन्न बाजार समिति कोबा सब्जी मार्केट कमेटी का इलेक्शन की काफ़ी चर्चा है। इससे पहले इसके इलेक्शन इतने समझ में नहीं आते थे। वजह ये थी कि सन 2002 से पहले तक परसान दादा हीरे परिवार जिन्होंने इस बाजार समिति की बुनियाद डाली, इनके वालिदैन ने, शुरू से इनका राज रहा। वन साइड मुकाबला हुआ करता था। मगर सन 2002 के बाद दादा भूसे की जब एंट्री हुई तो यहाँ मुकाबला टफ फाइट हुआ और उसके बाद से 20 साल तक मुसलसल दादा भूसे ने वन साइड राज किया। हीरे परिवार नासिक रवाना हो चुका था, लेकिन अब दोबारा बैक टू द पवेलियन ये अद्वै हीरे अब हीरे परिवार की नुमाइंदगी कर रहे हैं और अतराफ में अपने खोए हुए वर्चस्व को दोबारा, अपने खोए हुए अवामी विकार को दोबारा बहाल करने की कोशिश कर रहे हैं। और यही उसकी इब्तिदा थी। उद्धव ठाकरे का जलसा ईदगाह पर नहायत कामयाब रहा। उसके बाद से कहीं ना कहीं से मालेगांव में ओरिजिनल शिवसेना की लहर थी। दादा भूसे के खिलाफ नाराजगी भी पाई जा रही थी। मार्केट कमेटी इलेक्शन से हीरे परिवार ने अपनी इलेक्शनी एंट्री की और गुज़िश्ता कई हफ्तों से इसके लिए कोशिश की जा रही थी। मार्केट कमेटी इलेक्शन दोस्तों कल हुआ और आज उसका रिजल्ट निकला। टोटल 18 जगहों पर इलेक्शन था, 18 सीट का इलेक्शन था मार्केट कमेटी का। 18 सीट में से 14 सीट अद्वै हीरे ग्रुप को मिली, 3 सीट दादा भूसे को और 1 सीट बंडू काका बच्चाओं को। इस तरह 18 में से 14 सीट अद्वै हीरे ने अपने कब्जे में की और ज़बरदस्त जीत हासिल की। पूरे नासिक ज़िले में, महाराष्ट्र भर में आज दादा भूसे की हार सोशल मीडिया पर छाई रही कि दादा भूसे को धक्का, दादा भूसे को करारी शिकस्त, मंत्री होकर भी कुछ नहीं कर पाए, इस तरीके के जुमले मीडिया पर देखने को मिले। दोस्तों, ये अद्वै हीरे की जो जीत बताई जा रही है, ये आने वाले असेंबली इलेक्शन का सेमीफाइनल भी हो सकता है, या यूं कहिए कि दादा भूसे का रिवर्स गेयर लग चुका है। दोस्तों, आज जिन 18 सीटों पर मार्केट कमेटी में 3 अलग अलग गठों के इलेक्शन होते हैं। पहला सोसाइटी गठ का इलेक्शन, दूसरा व्यापारी गठ का इलेक्शन, तीसरा ग्राम पंचायत गठ का इलेक्शन और 1 सीट के लिए हम्माल गठ से भी एक इलेक्शन होता है। 4 गठ के इलेक्शन थे, जिसमें से सोसाइटी गठ में टोटल 11 सीट थी। इन 11 सीटों में सोसाइटी गठ में अद्वै हीरे ने 11 में से 10 सीट हासिल की। दादा भूसे को महज 1 सीट ही मिल सकी। ग्राम पंचायत गठ में टोटल 4 सीट थी। पूरी चारों सीटों पर अद्वै हीरे ग्रुप का कब्जा रहा। दादा भूसे को यहाँ से 0 सीट मिली। सोसाइटी गठ और पंचायत गठ में बंडू काका बच्चाओं ने उम्मीदवारी नहीं की। इन दोनों रिजल्ट के बाद दोस्तों, व्यापारी गठ का सीट का इलेक्शन जो है, इसमें 2 सीट थी। दोनों सीटें दादा भूसे को मिली। यहाँ परसान दादा हीरे ग्रुप ने, अद्वै हीरे ग्रुप ने उम्मीदवारी नहीं की। यहाँ बंडू काका और दादा भूसे के दरमियान मुकाबला था। यहाँ दादा भूसे को 2 सीटों में कोई सीट नहीं मिल सकी और 2 सीट पर दादा भूसे का कब्जा रहा। हम्माल गठ में भी अद्वै हीरे ग्रुप ने उम्मीदवारी नहीं की। हम्माल गठ में बंडू काका बच्चाओं का ग्रुप ने 1 सीट हासिल की और 1 ही सीट थी। दादा भूसे को यहाँ शिकस्त हुई। दादा भूसे को 0 सीट मिली। दोस्तों, पूरी 18 जगह पर दादा भूसे ने उम्मीदवार खड़े किए थे, जिसे 18 सीटों में से 15 जगह दादा भूसे को शिकस्त हुई और सिर्फ 3 सीट पर दादा भूसे ने कब्जा किया। बंडू काका बच्चाओं ने 3 सीट अपनी खड़ी की थी, जिसमें से 1 सीट पर बंडू काका बच्चाओं को कामयाबी मिली और उनका खाता खुला नई सियासी इनिंग का। अद्वै हीरे ग्रुप ने कुल 15 उम्मीदवार खड़े किए थे, जिसमें से 14 उम्मीदवार कामयाब हुए और 1 उम्मीदवार को सोसाइटी गठ में दादा भूसे के सामने, उनके ग्रुप के सामने शिकस्त हुई। सोसाइटी गठ में सबसे ज़्यादा वोट अद्वै हीरे ने हासिल की। दोस्तों, जिस वक्त तो रिजल्ट निकला तो गैर यकीनी रिजल्ट माना गया। दादा भूसे के लोगों को शिकस्त, हार बर्दाश्त नहीं हुई। अद्वै हीरे ग्रुप खुशी में बहुत सरसार था। दोनों ग्रुप में हज़ारों की तादाद में लोग शामिल थे और इनमें तनाज़ा हुआ, गाली गलौज, धक्कम मुक्की, पकड़ी पकड़ा, तू मैं। पुलिस ने बहुत मजमे को कंट्रोल किया और मजमे को मुंतशिर किया, मगर इस बात को लेकर अभी भी आउटर में तनाज़े का माहौल है और कहीं ना कहीं से पुलिस इंतजामिया इस पर कदगन लगाने की कोशिश कर रही है।
दोस्तों 18 सीट में से 14 सीट अद्वैत हीरो को मिली है। आने वाले वक्त में असेंबली इलेक्शन है, माना जा रहा है कि गद्दार शिवसैनिकों को अब ओरिजिनल शिवसेना सजा देगी। मार्केट कमेटी इलेक्शन में दादा भुसे की शिकस्त को लेकर न सिर्फ आउटर बल्कि सेंट्रल में भी खुशी का माहौल है। या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य तुषारदादा शिवाळे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते सन्मान्य सुनीलबा गायकवाड, विनोदजी शिराग, पवनदादा ठाकरे, काशीनाथजी, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते बंधू, आजचा जो विजय आहे तो ज्या कर्मवीर भाऊसाहेबांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली त्या कर्मवीर भाऊसाहेबांच्या पॅनलचा आहे आणि म्हणून हा विजय मी कर्मवीर भाऊसाहेबांना समर्पित करत आहे। आजच्या या आपल्या सगळ्या लढ्यामध्ये ज्या सगळ्यांनी साथ दिली त्या सन्मान्य छगन भुजबळ साहेब असतील, सन्मान्य समीर भुजबळ साहेब असतील, सन्मान्य शेख रशीद साहेब असतील, बंडू काका बच्चाव असतील, सुनीलबा गायकवाड असतील, तुषारदादा शेवाळे असतील, सुरेश नाना निकम असतील, प्रसाद बापू हिरे असतील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। हा जो विजय आहे हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाही आहे। मी आपल्याला सातत्याने सभांमध्येही सांगत आलो, आज मीडियावरती बोलतानाही मी म्हटलो की सन्मान्य उद्धव साहेब ज्यावेळेला मालेगावला आले आणि 27 जानेवारीला सन्मान्य उद्धव साहेबांना लाखोच्या संख्येने जनतेने जो आशीर्वाद दिला, जे वचन दिलं ते उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेपर्यंतचं एक जन आंदोलन या समग्र महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि ते जन आंदोलन आहे ते जनतेने हातात घेतलेलं आहे। आता आम्ही काय भाषण करतोय, आम्ही काय प्रचार करतोय, आम्ही काय नियोजन करतोय, आम्ही कोण उमेदवार देतोय हे पाहण्या इतपत जनता थांबायला तयार नाही। कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, उद्याच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करण्याच्या शपथची भूमिका ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसाची झालेली आहे आणि म्हणून ही भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। आपला संकल्प, आपलं ध्येय हे आमदार होणं नाही, आपला संकल्प, आपलं ध्येय हे सन्मान्य उद्धव साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवणं हेच आहे, हे आपल्याला विचार करावा। आज जो विजय आपल्याला जनतेने दिलाय तर मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे। मालेगाव तालुक्याच्या जनतेनं मला सातत्याने प्रेम दिलं, मालेगाव तालुक्याच्या तुम्ही सगळ्या जनतेला जे सातत्याने माझ्या हे तुमचे ऋण कधीही विसरू शकणार नाही आणि निश्चितपणाने याची जाणीव घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्याचा सदुपयोग कसा करता येईल याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू। जे सगळे उमेदवार विजयी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आपले युवराज मुलाई थोड्याशा मतांनी पराभूत झाले, पण निश्चितपणाने आज आमचा सगळ्यांचा जो विजय झाला या विजयाचे कारण मात्र ते आहे, त्यामुळे निश्चितपणाने त्यांनाही मी शुभेच्छा देतो। शिवसेना
हा पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा पक्ष, हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, हा नेत्याचा पक्ष नाही आहे. आणि त्यामुळे तुमचा जो त्याग आहे याची जाणीव शिवसेना निश्चितपणाने ठेवेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा मोबदला देण्याला शिवसेना कमी करणार नाही याची निश्चितपणाने मला खात्री द्यायची आहे. आज जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संबंधीचं यश तुम्ही दिलेलं आहे त्याच्यात खूप मोठी जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून जवळ 2005 सालापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो काही चुकीचं कामकाज झालं आणि त्याच्यातलं जे प्रचंड मोठं नुकसान या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालं, कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन झालं आणि प्रचंड असं उत्पन्न आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं कमी झालं. त्यामुळे ते उत्पन्न वाढवण्यापासून, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यापासून आणि तुम्हाला सगळ्यांना तात्काळ मदत कशी करता येईल, तात्काळ आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन योजना कशा राबवू शकतो, या सगळ्या दृष्टिकोनात खूप प्रचंड काम आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि ते करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न आम्ही करू. पवनदाराची आणि माझी आज तीच चर्चा चालू होती की जनतेला आपल्या पारड्यात इतकं घवघवीत यश दिलेलं आहे, तर हे इतकं सगळं यश दिलेलं असताना आपण तितक्या प्रामाणिकपणानं जनतेला न्याय देऊ शकलो पाहिजे आणि तो तात्काळ कसा देता येईल या संबंधी आपण काय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करू शकतो. तर त्या अनुषंगानं अनेक गोष्टींचं नियोजन आहे, ते एकदा चेअरमन निवड झाल्याच्या नंतर आपण करूया. खूप काही या सभेच्या निमित्तानं मला बोलायचं नाहीये, तर तुमचे सगळ्यांचे सन्मान्य उद्धव साहेबांची सभा यशस्वी केल्या पद्धतीचे आभार मानायचे आहेत, ते मानणं बाकी राहिलं. कारण 26 तारखेला आपली सभा झाली आणि 27 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू झाली आणि तात्काळ माझ्यावर ज्या काही कायदेशीर केसेस दाखल केल्या गेल्या त्या सगळ्या केसेसमुळे काही दिवस मी तुमच्याशी संपर्कात राहू शकलो नाही आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार तेव्हाही मानायचे राहून गेले. आणि आज एवढा मोठा प्रचंड विजय, हा मालेगाव तालुक्याच्या त्या इतिहासात कोरला जाईल असा विजय तुम्ही सगळ्यांनी जो दिला, या विजयाबद्दल सुद्धा तुमचे विशेष आभार मानायचे आहेत. आणि त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेब यांना मी मालेगावात बोलवणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ती आभार सभा आपण संपन्न करूया. त्यावेळेला बाकी सगळ्या विषयांवरती आपल्याला मोकळेपणानं बोलता येईल. आज फक्त मला एवढंच सांगायचंय की आज आपला विजयाचा दिवस आहे आणि या विजयाच्या जल्लोषाला संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्यानं सगळ्या मीडियामध्ये आहे आणि याला कुठेही गालबोट लागू नये म्हणून आपण अतिशय संयमानं सगळेजण वागलो. पण मला समोरच्याला इशारा द्यायचा आहे की तुमची जी पिलावळ आहे तिची वळवळ तुम्हाला आता थांबवावी लागेल. कारण ही आता शिवसेना आहे आणि शिवसेना बसत नाही तर फाडून टाकते. आणि इथून पुढे या तालुक्यामध्ये कुठल्याही गावात असेल तर मालेगाव शहरात असेल, तुमच्या एकाही पिलानं जर काही वळवळ केली तर त्या ठिकाणी त्याला ठेचायला माझा कार्यकर्ता सक्षम आहे. तुमची पोरं तुमच्या घरी गळ्यात दगड टांगून येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना शहाण्यासारखं वागायला शिकवा. हा सल्ला या व्यासपीठावर शिवसेनेचा उपनेता म्हणून देतोय. आपला मन जिंकला तुम्ही आता हा शब्द बोलून, खरंच मन जिंकलं. आपण सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आणि जे सगळं प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.